जिल्ह्यात 70.60% मतदान, ईव्हीएम परत येण्यास सुरुवात. नगर परिषद निवडणूक 2025 अंतर्गत आज गडचिरोली, आरमोरी आणि वडसा देसाईगंज नगर परिषद क्षेत्रामध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावलाय. संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 70.60% मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांच्या मतदान टक्केवारीकडे पाहता आरमोरीने सर्वाधिक प्रतिसाद नोंदवलाय. आरमोरी नगर परिषद 72.85%, वडसा देसाईगंज 72.48%, गडचिरोली नगर परिषद 68.26%. तर आरमोरी मतदारसंघ एकूण 22,999 मतदारांपैकी 16,755 जणांनी मतदान केले. पुरुष मतदार 11,792, मतदान करणारे 8,271, तर महिला मतदार 11,207 होत्या. मतदान करणाऱ्या 8,484. महिला मतदारांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. तर वडसा देसाईगंज मतदारसंघात एकूण 26,352 मतदारांपैकी 19,101 मतदारांनी मतदान केले. पुरुष 12,763 पैकी 9,449 पुरुषांनी मतदान केले, तर महिला 13,589 पैकी 9,652 महिलांनी मतदान केले. महिला मतदारांनी पुन्हा आघाडी घेत लोकशाहीबद्दलचे भान दाखवले आहे. गडचिरोली नगर परिषद मतदारसंघामध्ये एकूण 43,513 मतदारांपैकी 29,702 मतदारांनी मतदान केले. पुरुष 21,167 पैकी 14,593 पुरुषांनी मतदान केले, तर महिला एकूण 22,343 होत्या. पैकी 15,107 महिलांनी मतदान केले. तृतीयपंथी 3 मतदान दोघांनी केले. तर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 92,864 मतदार नोंदवले गेले होते. यांपैकी 65,558 मतदारांनी आपला मताधिकार बजावला आहे. पुरुष 45,722 पैकी 32,313 पुरुषांनी मतदान केले, तर 47,139 महिलांपैकी 33,243 महिलांनी मतदान केले. तृतीयपंथी 3 मतदान 2 महिला मतदारांची उपस्थिती पुन्हा एकदा प्रभावी ठरली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली असून कुठलाही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही. मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रणा ईव्हीएम सुरक्षितपणे परत आणण्यास सुरुवात झाली आहे. सर्व यंत्रणा कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणी केंद्रांकडे रवाना करण्यात येत आहे. मतमोजणीची तयारी सुरू असून लवकरच निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.